आज मी तुम्हाला कोबी कांद्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ग्रॅम मी कोबी घेतलेला आहे आणि असा मोठा मोठाच कापला, जास्त पातळ असा कापलेला नाही। त्याचा एखादा जाड भाग असतो का नाही त्याला जरा बारीक कापायचं। 2 होते कांदे त्याचे उभे कापून घेतलेले आहेत। खाली जर तुम्ही सुट्टे सुट्टे केले तर चालतील। 6 मिरी मी कुटून घेतलेली आहेत। छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर चोळून घेतलेला आहे मी। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। आता आपल्याला एवढं साहित्य टाकायचं आत्ता आणि ह्याला चांगला असा हाताने सॉफ्ट करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स केलेलं, एवढं पाणी सुटलेलं आहे बघा। त्याला असं चांगलं कालवायचं। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर बघा, असं दरदरे कुटून घेतलेलं। असं भजी वगैरे असेल का नाही तर थोडंसं असं मोठं मोठंच असावं कुटलेलं। त्यात टाकायचं आपल्याला हळद, त्यात टाकणारे आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे मिरची पावडर, त्यात टाकणारे हिरवी मिरची, आलं, लसूण। 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। आता ह्याला काय करायचं, पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। ते कोथिंबीर पण थोडीशी ओलसर आहे आणि ह्याला पाणी खूप सारं सुटलेलं आहे बघा। मिक्स करून घेऊया। बिलकुल पाण्याचा वापर नाही। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। तेल बघा गरम करत ठेवलं होतं। भजी बनवताना ना मीडियम गॅसवरच करायचे। हे पण खूप गरम झाले बरं का माझ्याकडून। सोडून घेऊया। पेस्ट बघा कमी झालेला आहे, एकदम कुरकुरीत बरं का, तेलकट होत नाहीत काही नाहीत। मस्त बघा कलर आलेला आहे, असा गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे। पहिले आपण टाकलेले बघा बिलकुल तेलकट नाही। तर